प्रेक्षको, आज आपण पंचनामा करणार आहोत. जे बाहेरून जिल्ह्यातून लोक येतात त्यांना क्वारंटाईन करण्यास विरोध करणाऱ्या काही विद्वान महाभागांचा. म्हणजे असे काही लोक आहेत की जी लोक बाहेरून आलेल्या लोकांना घरातच राहू द्या किंवा त्यांना सोसायटीतच राहू द्या असं सांगून सोसायटीतील लोकांना विरोध करतात, त्यांना त्रास देतात, त्यांच्याबद्दल नको त्या अफवा पसरवतात, त्यांची बदनामी करतात. असंच एक प्रकरण उघडकीस आलंय आणि तेच घेऊन मी तुमच्या समोर आलोय. खरं तर नको त्या कॉमेंट्स करणं हा आता काही लोकांचा छंद झालाय. ज्याला कशाचं काही माहिती नाहीये तोही सहज खरे खोटेचा सोक्षमोक्ष लावून जातोय. आपण किती विद्वान आहोत या थाटात तो भाष्य करतोय आणि सोशल मीडियावर तो सातत्याने व्यक्त होतोय. खरं तर कुठलीही गोष्ट आपल्याला माहीत असल्याशिवाय किंवा त्याची पूर्ण खात्री केल्याशिवाय आपण ती मांडू नये आणि तरीही ती मांडल्या जातात. आणि म्हणून कालच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक अध्यादेश काढलाय. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप व अन्य सोशल मीडियावर जे गैरप्रकार सुरू आहेत, ज्या प्रकारच्या बदनाम्या सुरू आहेत, कमेंट्स करणं सुरू आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी आतापर्यंत किती गुन्हे दाखल केलेत ते सांगितलंय. राज्यामध्ये आतापर्यंत 400 गुन्हे दाखल आहेत. आक्षेपार्ह व्हॉट्सअप SMS फॉरवर्ड करण्याप्रकरणी 170 गुन्हे, बदनामीकारक पोस्ट आणि शिवेगाळ असलेल्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी 158 गुन्हे फेसबुकवर, टिकटॉक शेअर 18 गुन्हे आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी 13 गुन्हे दाखल आहेत. एकूण 213 लोकांना अटक केलेली आहे. आणि ह्या ज्या सोशल मीडिया चालवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनाही सक्त ताकीद दिलेली आहे, त्यांनाही वॉर्निंग दिलेली आहे. आणि अशी लोक जी काही करणार असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा असा सायबर क्राईमला आदेश दिलेला आहे. काल जर तुमचे सगळे वृत्तपत्र बघितले तर अनिल देशमुख यांचं हे वक्तव्य आहे की त्यांनी काढलेले जे नोटिफिकेशन हे सगळ्या वृत्तपत्रांनी छापलंय. आता हे एवढं होऊन सुद्धा काही जे बदमाश लोक असतात ते वेगवेगळ्या नावाने, खरं तर मुलींच्या नावाने जास्त फेसबुक अकाउंट उघडणारी जी लोक असतात ना त्यांना बाहेर आता शंड बोललं जातं. ते खरं तर तृतीय पंथीयांच्याही वर्तान असतात ते लोक. म्हणजे त्यांना कुठलाही शब्द लागू नसतो, ज्यांना कसलीही धमक नसते, त्यांच्यात हिंमत नसते, ते स्वतःचं नाव टाकत नाही, त्यांच्या स्वतःचा फोटो टाकत नाही. आणि ती लोक वाटेल तशा कॉमेंट्स करतात, वाटेल तशा शिवीगाळ करतात आणि कुणालाही खोटं ठरवून मोकळं होतात. आजचाच एक सकाळचा प्रसंग तुम्हाला सांगतोय. एक वाडा तालुक्यातील बुधावली नावाचं गाव आहे. या बुधावली गावामध्ये एक कोरोना पेशंट पॉझिटिव्ह सापडला. त्याची पहिली बातमी जी आहे ती रात्री 1 वाजेच्या सुमारास आमच्या हातामध्ये आली. त्याचा रिपोर्ट आम्हाला मिळाला रात्री 1 वाजता. 1:30 वाजता तो आम्ही डॉक्टरांशी कन्फर्म केला. जिल्हा आरोग्य यंत्रणांशी आम्ही बोललो, तेवढ्या रात्री त्यांना उठवलं. त्याच्यानंतर जो गाव आहे बुधावली त्या गावामधील काही व्यक्तींशी आम्ही बोललो. आमचा एक माणूस तिथे गेला, त्यांनी चौकशी केली की तो जो पॉझिटिव्ह सापडलेला आहे तो नक्की प्रवास कुठून करत होता, तो कोणाच्या गाडीवर जात होता. तो वडिलांच्या गाडीवर कुडूसपर्यंत येत होता, कुडूस तो बसने जात होता आणि ते फायर ब्रिगेड मुलुंडला जात होता. मी फायर ब्रिगेडच्या काही अधिकाऱ्यांशी तेवढ्या रात्री बोललोय, माझे फोन त्यांनी उचलले. सकाळी उठल्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा यंत्रणांशी बोललो, डॉक्टरांशी बोललो, वाड्याचे तहसीलदार उद्धव कदम आहेत यांच्याकडनं खात्री करून घेतली. रात्री 1 ते सकाळी 8 वाजेपर्यंत आमची सगळी यंत्रणा काम करत होती. म्हणजे फेसबुकवर आता कुठलेही व्हिडिओ अपलोड करता येत नाहीत. ते व्हिडिओ अपलोड करताना, कुठलीही बातमी बनवताना खूप मोठ्या चक्रव्यूहातून ते जावं लागतं. म्हणजे तुम्हाला ते टायटल टाकावं लागतं, तुम्हाला तिथल्या त्याचा काही मतितार्थ जो असतो, तो सारांश असतो, तो तुम्हाला तिथे लिहावा लागतो. तुम्हाला तिथे थंबनेल बनवावा लागतो, जो बॅनर असतो तो बनवावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आमची पूर्ण सकाळीच करत होती. सकाळी 8 वाजता आम्ही ऑफिस उघडलंय, 8:15 वाजता मी कॅमेरा समोर आलोय आणि 8:30 वाजता ती बातमी आम्ही फ्लॅश केली. म्हणजे सकाळी ही बातमी फ्लॅश झाल्यानंतर एकच खळबळ मारली. रात्री 1 ते सकाळी 8 वाजेपर्यंत 8 तास जी बातमी घ्यायला आम्ही धडपड केली. आमची सगळी पोरं कामाला लागली होती. आम्ही सर्वजण त्या एका बातमीवर काम करत होतो की ही बातमी चुकीची व्हायला नको. मी स्वतः तो पेशंट ज्या कोविड सेंटरमध्ये आयडियल कॉलेजला होता त्या आयडियल कॉलेजला मी स्वतः जाऊन चौकशी केली, कारण मला माहित होतं की हा जर पेशंट बुधावलीमध्ये असता तर बुधावली गावामधल्या लोकांवर खूप मोठा परिणाम झाला असता. मात्र हा पेशंट तो क्वारंटाईन केलेला आहे आणि तिथे बरोबर 32 पेशंट आहेत. ह्या 32 पेशंटवर काय परिणाम झाला असेल आणि त्याची आताची परिस्थिती काय असेल
मी लोकांवर भरोसा ठेवला नाही. मी डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, तिथल्या कर्मचाऱ्यांनी खात्री करून घेतली होती, तरी मी ती स्वतः गेलो, ती बातमी केली. बातमी टाकल्यानंतर एकच खळबळ मारली. खूप लोकांना ती बातमी अप्रिशिएट केली, चांगलं वाटलं त्यांना. काही लवकरात लवकर तात्काळ आम्हाला बातमी दिली, त्यामुळे लोक सावध झाली, चांगल्या कमेंट्स आल्या. आता 5व्या मिनिटाला एक पहिली कमेंट्स पडली, ती होती ट्रिओमनेट इन्फोटेकचं या नावाचं एक बोगस अकाउंट आहे. म्हणजे युट्यूबवर हल्ली काही पण नाव द्यायचं, अकाउंट काढायचं आणि वाटेल त्या कॉमेंट्स करायचं. खरं तर त्यांच्यावर कारवाई होते. सायबर क्राईम थ्रू ह्या लोकांवर, ह्या बोगस अकाउंटवर तात्काळ कारवाई होते. त्यांना 6-6 महिन्याची जेल होते. ही लोक जेलमध्ये गेलेली आहेत, तरी काही सुधरत नाही. त्यांना असं वाटतं की आम्ही बोगस नावाने अकाउंट उघडल्यानंतर आमची चौकशी होत नाही. या ट्रिओनेट इन्फोनेटचा जो मालक होता ना, याचा तपास मी जास्तीत जास्त 10व्या मिनिटाला बाहेर काढला. त्याला मी ह्या माणसाने कमेंट्स केली त्याच्यामध्ये की ही बातमी खोटी आहे आणि खरी असेल तर तुम्ही त्या पेशंटचं नाव सांगा. त्याच्यावर दुसऱ्या एका माणसाने कमेंट्स केली की नाव सांगता येत नाही, तरी तो ऐकायला तयार नव्हता. आणि त्यांनी एक निबंध लिहून पाठवला की ही बातमी कशी खोटी आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये 4 जे पेशंट सापडले पॉझिटिव्ह, त्यांची बातमी कशी खोटी आहे. त्यांनी मोठा एक निबंध लिहिला. मी तो निबंध पूर्ण त्याचा वाचला आणि त्याच्या विद्वत्तेचं म्हणजे अक्षरशः काय बोलावं हा मोठा प्रश्न पडला. त्याला मी त्याच कमेंट्सवर मला कॉल करायला सांगितलं की तुझं काही प्रॉब्लेम्स असेल किंवा काय तुला कळलं नसेल तर मला सांग. त्यांनी काय मला उत्तर दिलं नाही. मी परत फोन नंबर टाकला, त्याला पोलीस स्टेशनला नेण्याची धमकी दिली, सगळं केलं, काही तो त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. जेव्हा त्याच्या लक्षात आलं का आपली चूक झाली, तेव्हा त्यांनी हे चॅनल 1 नंबर आहे, खूप चांगलं मशाल चॅनल असं म्हणजे कौतुकाचे बोल त्याच्यामध्ये त्यांनी टाकायला सुरुवात केली. मात्र त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं आणि ते वाक्य मला खटकलं. आणि म्हणून ते वाक्य त्याचं असं होतं की तुम्ही ह्या बातम्या घेताना स्वतः खात्री करून घ्यायला पाहिजे, तुम्ही स्वतः तिथे जायला पाहिजे. आमच्या साई संकल्प बिल्डिंग मधली 4 पॉझिटिव्ह माणसं असलेली बातमी तुम्ही जर चौकशी करून दिली असती तर बरं झालं असतं, नाही तर तुमचं हसं होईल असं त्यांनी सांगितलं होतं. मी 10व्या मिनिटामध्ये त्या अशोक वनातील साई संकल्प बिल्डिंग मध्ये गेलो. ट्रिओनेट इन्फोटेक या नावाने अकाउंट असल्यामुळं तो माणूस कोण आहे तिथे काही कळलं नाही, समजलं नाही. मी पूर्ण बिल्डिंग मध्ये फिरलो, सगळ्या फ्लॅट मध्ये गेलो. हा बादशाह लपून राहिला होता, मोबाईल ऑफ केले होते. त्याला त्याच कॉमेंट्सवर युट्यूबवर मी सांगून बघितलं की मी तुझ्या बिल्डिंग मध्ये आलोय, मला तुला भेटायचं आहे, नक्की तुझा काय प्रॉब्लेम आहे तो सांग. तो काही समोर आला नाही. मी निघून आलो आणि त्याचा बायोडाटा सगळ्याच्या सगळ्या बाहेर काढला. तो माणूस निघाला राहुल डोंगरे. त्या साई संकल्प बिल्डिंग मध्ये दुसऱ्या माळावर तो राहतोय. ज्यावेळेस गेलो तो फ्लॅट बंद करून लपून राहिला होता, मोबाईल ऑफ करून राहिला होता. त्याच्या लक्षात सगळे हे प्रकरण आल्यानंतर त्याने मला फोन केला आणि मला सांगितलं की माझी चुकी झाली. त्यांनी माफी मागितली. त्यांनी माफीनामा लिहून पाठवला. म्हणजे तो माझं नंतर काय चर्चा झाली, काय बोलणं झालं ते मी या व्हिडिओ नंतर लगेच तेही जाहीर करणार, ते व्हायरल करणार. ते करणं गरजेचं आहे. कारण अशी ही जी लोक आहेत ना, म्हणजे आम्ही 8 तास मेहनत घेऊन सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून सगळ्यांना फोनवर घेऊन अगदी रात्री बेरात्री उठून, म्हणजे वाड्याच्या डॉक्टरांना मी 1:30 वाजता फोन केलेला आहे. सकाळी वाड्याच्या तहसीलदारांना अगदी 7-8 वाजताच फोन केलेला आहे. आणि सगळ्या बातम्या कन्फर्म करून तुम्ही सहज लिहित असाल की ही बातमी खोटी आहे, तर तुम्ही कशाच्या आधारावर बोलता ते तर आम्हाला सांगा. तुमच्याकडे कसले सोर्स आहेत की 5 मिनिटांमध्ये तुम्ही सांगता ही बातमी खोटी आहे. म्हणून त्याला काही सुनवायचं होतं ते सुनवलं. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने त्या कमेंट्स केली होती, त्या कमेंट्समध्ये त्यांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सोसायटीतील लोकांवर आरोप केलाय. त्यांनी पहिला आरोप केलाय की आमच्या बिल्डिंगमध्ये, मी त्यांनी जे सांगितलं ते स्क्रीनशॉट काढले, कारण त्यांनी नंतर त्याला लक्षात आलं गांभीर्य. मग त्यांनी तो पूर्ण जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी डिलीट केली. मात्र आम्ही ती सेव्ह करून ठेवली आणि तात्काळ त्याचे स्क्रीनशॉट काढले. त्यांनी ते लिहिलंय की अशोक वनमध्ये जे 4 पेशंट पॉझिटिव्ह होते ते आमच्या बिल्डिंग मधले होते आणि ते मेडिकल क्षेत्रातील आहेत. त्यांचे 3 मेडिकल वाड्यामध्ये आहेत. आता हे विद्वान महाशय सांगतायत की जे 4 पेशंट होते पॉझिटिव्ह ते आमच्या बिल्डिंग मधले होते. लिहितोय तो आणि ही बातमी खोटी होती. मित्रांनो, बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो. त्यातलाच हा एक विद्वान नाही. करताना मी फोनवर त्याला विचारलं शिक्षण किती, कारण त्यांना क्वारंटाईन केलं होतं. ही लोक 4 लोक कोल्हापूरवरनं आली होती. आता कोल्हापूर ते वाडा हे किती जिल्हे बदलून आले ते सगळ्यांना माहिती आहे. इथे तालुका बदलताना सगळ्या चेकिंग होतात, इथे जे जिल्हे बदलून आले होते. तिथले सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांची नावं आहेत माझ्याकडे. एक सोगले म्हणून आहेत आणि दुसरं नाव आहे प्रवीण नाईक आणि उल्हास सोगले. तिथले अध्यक्ष आणि हे उपाध्यक्ष त्यांनी 17 मेला वाडा पोलीस स्टेशनमध्ये एक पत्र दिलं
आणि तहसीलदार ऑफिसमध्ये पत्र दिलं सोसायटीच्या लेटर हेडवर आणि सांगितलं की आमच्या बिल्डिंगमध्ये 4 लोक ही बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले आहेत. खरं तर प्रत्येक सोसायटीची ही जबाबदारी आहे. तुमच्याकडे जर बाहेरून कोण आलं असेल तर ते तात्काळ त्याची नोंद ही नगरपालिकेकडे किंवा तुमच्या पोलीस स्टेशनकडे करणं आवश्यक होतं. या दोन्ही अध्यक्षांनी आणि सचिवांनी चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडली. त्यांनी त्यांचं काम केलं. मात्र त्यांनी पत्र दिल्यानंतर त्याच्या मिरच्या ह्याच बिल्डिंगमध्ये राहत असलेल्या ह्या राहुल डोंगरे यांना लागल्या. 4 लोक क्वारंटाईन केली गेली आणि आम्ही बातमी दिली की अशोक वनातील 4 लोक क्वारंटाईन. हा माझ्या सांगतोय की ही लोक पॉझिटिव्ह नव्हती. आम्ही पॉझिटिव्हचा उल्लेख कुठे केलाच नव्हता. आता बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. होम क्वारंटाईन करणं म्हणजे घरातल्या घरात त्यांना विलगीकरण करणं, वेगळ्या कक्षामध्ये ठेवणं, वेगळ्या रूम मध्ये ठेवणं, त्याला कुटुंबापासून दूर ठेवणं. जोपर्यंत रिपोर्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत त्यांना होम क्वारंटाईन म्हणतात. त्यांना क्वारंटाईन केलं जातं. ते संस्थात्मक क्वारंटाईन म्हणजे जिथे शाळा असेल, जिथे कुठे हॉल असेल किंवा आता वाड्यामध्ये लेक सिटी आणि पोशीचं आयडियल कॉलेज ही 2 कोविड सेंटर आहेत. अशा ठिकाणी त्यांना क्वारंटाईन केलं जातं. त्याला होतं संस्थात्मक क्वारंटाईन. ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात त्यांना टीमा हॉस्पिटलला पाठवलं जातं. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतात त्यांना तात्काळ घरी सोडलं जातं. मात्र आम्ही जेव्हा क्वारंटाईन वगैरे हा उल्लेख केला तेव्हा त्या बादशाला वाटलं का आमचे लोक पॉझिटिव्ह समजून दिले आणि मग ते निगेटिव्ह निघाल्याने त्यांना घरी आणून सोडलं. आणि हे सगळे खेळ आमच्या सोसायटीतल्या लोकांनी केलं. आणि त्याचा आरोप असा आहे की आमच्या सोसायटीमध्ये मेडिकलची लोक राहतात, मेडिकलशी संबंधित, आणि ह्या लोकांनी हा सगळा खेळ केला. म्हणजे त्यांनी खूप मोठे मोठे आरोप केले. त्यांनी लिहिलंय की मेडिकल क्षेत्रातील 2 माणसं आमच्या बिल्डिंग मध्ये राहतात. खरं तर तिथे एक चाफेकर म्हणून आहे, त्यांचं मेडिकल आहे, बिचारा ते वाड्यामधले आहेत. म्हणजे आमच्या लोकांचा हाच दोष आहे. हे कोल्हापूरची बाजू घ्यायला हा माणूस 17 मे पासून धडपडतोय. त्यांच्यावर कसा अन्याय झालाय तो सांगतोय. म्हणजे आमच्या वाड्यामधली ही परिस्थिती आपल्या खूप बिकट आहे. म्हणजे मेडिकल स्टोअर त्याचे 3 वाड्यामध्ये आहेत असं त्याचं म्हणणं आहे, कोल्हापूर आलेल्या माणसाचं वाड्यामध्ये, आणि त्याच्यावर अन्याय झाला असं सांगतोय. आणि ते चाफेकर ज्यांच्यावर तो आरोप करतोय ते चाफेकर वाड्यातले आहेत. म्हणजे वाड्यातल्या माणसाची बाजू घ्यायची टाकून हे लोक बाहेरच्या माणसाची घेतात आणि आरोप सोसायटीतल्या लोकांवर करतात. त्यांच्याच सोसायटीत राहणार जिथे ते राहतात तिथल्याच लोकांवर अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आरोप केले. मी ते पुढे सांगतोय तुम्हाला. म्हणजे मला वाईट असं वाटतं की वाड्यामध्ये मी बघतोय की दिलीप पाटील आणि उल्हास पाटील यांचं एक मेडिकल स्टोअर होतं. त्यांचं दुसरं तरी मेडिकल स्टोअर टाकल्यानंतर म्हणजे खरं तर हे दोन्ही भाऊ अत्यंत गरीब परिस्थितीतून उभं राहिलेले आहेत. आणि त्यांनी दुसरं मेडिकल स्टोअर टाकल्यानंतर, म्हणजे पहिलं मेडिकल स्टोअर होतं तेव्हाच लोक जळत होती, दुसरं टाकल्यानंतर तात्काळ त्यांच्यावर जळायला सुरुवात झाली. मात्र बाहेरच्या लोकांना आपण उरा खांद्यावर घेऊन वावरतोय. हे सगळ्याच क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे स्थानिक माणसाला अजिबात वाव द्यायचा नाही, बाहेरच्या माणसाला अंगा खांद्यावर घेऊन मिळवायचं. त्यातलाच हा राहुल डोंगरे नावाचा प्रकार आहे. मी त्यांनी सांगितलं की ह्या मेडिकलवाल्यांचा धंदा वाढावा आणि बाहेरच्या लोकांना त्रास व्हावा म्हणून ह्या लोकांनी बिल्डिंग मधील काही समाजकंटकांना हाताशी धरले. आता समाजकंटक याचा अर्थ या माणसाला कळतो का? समाजकंटक म्हणजे समाजद्रोही, समाजाच्या विरुद्ध वागतात ते, अप्रवृत्ती ज्यांना बांधतात ते किंवा वाईट कृत्य करतात त्यांना समाजकंटक म्हणतात. आता समाजकंटक हे अध्यक्ष आणि सचिवांना म्हणतात, सोसायटीतील लोकांना म्हणतात की काही समाजकंटकांना हाताशी धरले, तहसील ऑफिस व नगरपंचायतीला लेटर दिले आणि बिल्डिंग मध्ये थैमान घातला की या मेडिकल वाल्याची फॅमिली घेऊन जा व यांना कुठेही क्वारंटाईन करा, बिल्डिंग मधून घेऊन जा. मग एवढं होतं तर शासकीय यंत्रणा झोपली होती का? तो एरिया व बिल्डिंग सॅनिटाईज का केली नाही? आता ती फॅमिली फक्त 14 दिवस क्वारंटाईन घरामध्ये का आहे? हे फक्त धंद्यातील राजकारण आहे आणि कोरोना विषाणूशी यांनी धंदा केलेला आहे. म्हणजे कोणी केलाय? तहसीलदार ऑफिसने केला, नगरपंचायतीने केला, त्या सोसायटीनी केला. फक्त त्यांना क्वारंटाईन केलंय, होम क्वारंटाईन घरातल्या घरात. आणि ह्या माणसाने आरोप नगरपंचायतीपासून तर तहसीलदारपर्यंत सगळ्याशी केलाय. म्हणजे काही लोक किती स्वतःला विद्वान समजतात. सोसायटीनी पत्र दिलंय, सोसायटीचं काम सोसायटीने केलंय, नगरपंचायतीचं काम नगरपंचायतीने केलंय, आरोग्य विभागाचं काम आरोग्य विभागाने केलंय. मात्र या सगळ्या लोकांना हाताशी धरले, या सगळ्या लोकांना मॅनेज केलंय आणि त्या लोकांना क्वारंटाईन केलंय असा याचा आरोप आहे. खरं तर पुढचा त्याचा शब्द असा आहे की ज्या भिकारचोट समाजकंटकाने ही कंप्लेंट केली. आता हे समाजकंटक कोणाला सांगतोय? कंप्लेंट कोणी केले? अध्यक्ष आणि सचिव सोगले आणि नाईक या दोघांनी कंप्लेंट केले. हे भिकारचोट म्हणजे हा माणूस सभ्य आणि तो काय भिकारचोट समाजकंटकाने ही कंप्लेंट केली. तो मस्त दुसऱ्या दिवशी वाडा मार्केटमध्ये शॉपिंग साठी फिरत होता. हे कसलं सोशल डिस्टन्स? आणि त्यांनी त्याला अत्यंत वाईट म्हणजे काही मी ते वाचू शकत नाही, बोलू शकत नाही. पुढे तो बोलतोय
बायकोला मिठ्या मारताना, बाजारात भाजीपाला घेताना यांना कोरोना होत नाही, किंवा ते त्यांना विचारत नाही की भाजी कुठून आणली, सॅनिटाईज वगैरे केली का. काही माणसे तर म्हणजे यांच्या सोसायटीतली माणसं, भाजीपाला देणारी बाई असेल तर त्या बाईचा हाताचा संपर्क कसं होईल हे बघतात. श्रीलंपट तेव्हा यांना कोरोना होत नाही का. अत्यंत अश्लघ्य भाषेतलेलं आहे. म्हणजे त्याचं नशीब आहे का तो अशोक वनातील साई संकल्प बिल्डिंग मध्ये राहतो. म्हणजे ही सगळ्या पोस्ट वाचल्या त्याच्या. आणि हे जे सगळ्या बायकांबद्दल तो बोललाय सोसायटी मधल्या, ते जर चुकून तो वाड्यातील शरद नगर मधल्या कुठल्याही एका सोसायटी मधल्या रहिवाशी असता तर आतापर्यंत शरद नगर मधल्या महिलांनी त्याचा कार्यक्रम योग्य प्रकारे केला असता. खरं तर तो भाजीवाल्या महिलांबद्दल मी काय बोलतो, मी सोसायटी महिलांबद्दल बोलतोय, अगदी मिठ्या मारण्यापासून तर बाकी बऱ्याच लिहिलंय, मी ते वाचत नाहीये. पण तो एवढ्या घाणेरड्या पद्धतीने त्या सोसायटीत राहत असूनही तो बायकांबद्दल बोलतोय. वरून भाजीवाल्या बायकांबद्दल बोलतो की भाजीवाल्या बायकांचे तुम्ही हात हातात घेता, त्यांना स्पर्श करता, तेव्हा तुम्हाला काय होत नाही का, तुम्ही स्त्रीलंपट आहात. हे तो सोसायटीतल्या लोकांना बोलतोय. आणि ही कॉमेंट्स त्यांनी इतर तर केली तर ठीक आहे, इतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर चालतंय, शरद पटेलच्या व्हिडिओवर तुम्ही करताय. त्याची दखल मी घेतलीच पाहिजे. ती तर घेतली नाही ना तर तुमच्यासारखाच मीही शंड आहे असं मी समजेन. आणि म्हणून हे बोलणं गरजेचं होतं. हा जो माणूस किती घाणेरड्या पद्धतीने लिहितोय. आता पुढे तो म्हणतोय की ही जी लोक आहेत यांना क्वारंटाईन करण्यासाठी अफवा पसरवल्या गेल्या, ही लोक पॉझिटिव्ह आहेत असं सांगितलं गेलं, आणि त्याच्यानंतर त्यांना क्वारंटाईन करून त्यांचा धंदा बसावा असं त्यांचं म्हणणं होतं. आता हे लोक कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूर मधून आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करणं गरजेचंच होतं. मात्र हा राहुल डोंगरे त्यांची बाजू घेऊन सगळ्या वाड्यातील शासकीय यंत्रणांशी तो पंगा घेतोय, सोसायटीतील लोकांशी तो पंगा घेतोय. आता पुढे लिहितोय त्यांनी माझ्यासाठी लिहिलंय की आदरणीय शरद पटेल साहेबांना नम्र निवेदन आहे की आपण प्रत्यक्ष त्या जागेवर जा, वस्तुस्थिती बघा आणि मग बातमी टाका. मी तात्काळ त्याच्या बिल्डिंग मध्ये गेलो होतो, हे महाशय लपून राहिले. आता माझी पत्रकारिता यांना माहित नाहीये. मी त्याला सांगितलं 31 वर्ष पत्रकारितेला झालेत, 31 वर्षामध्ये प्रचंड बोललोय, प्रचंड छापलंय. किती वृत्तपत्र काढले असेल त्याचा हिशोब नाहीये, किती वृत्तपत्रामध्ये लिखाण केलंय तेही माहित नाहीये. मी 26 वर्ष मशाल हे वृत्तपत्र चालवतं. एक सिंगल केस माझ्यावर नाहीये, काही एक बातमी खोटी छापली असं कुठे नाहीये. ज्या आबरू नुकसानचे दावे झाले होते ना ते सगळे जिंकलोय. म्हणजे खरं तर आबरू नुकसानचे दावे कोट्यावधी रुपयांचे होतात, माझ्यावर ते झाले. फक्त एक माफी मागायची होती, माफीनामा द्यायचा होता. तो माफीनामा दिला असता तर मला त्या कोर्टाचं झंझट मागे लागलं नसतं. मात्र मी 5-5 वर्ष केस लढलोय आणि पुरावे दिले की हा माझा पुरावा. म्हणजे इतर लोक जसं करतात ना की बातमी आल्यानंतर ती बातमी आली म्हणून टाकायची, तो प्रकार मी कधीच केला नाही. म्हणजे एका बातम्या मी 6-6 महिने घेतले, 6-6 महिन्यानंतर बातम्या टाकल्या, पण पुराव्यानिशी टाकल्या. एक छोटी बातमी बुधावलीवरून आलेली, मला सहज बुधावलीच्या कोणत्याही माणसाशी बोलता असतं, मी वाडा तालुक्यातला आहे, बोलून ती बातमी करू शकलो असतो. मला त्या कोविड सेंटरला आयडियाला जायची गरज नव्हती. रात्री 1:30 वाजता डॉक्टरांना उठवायची गरज नव्हती. सकाळी तहसीलदारांशी बोलायची गरज नव्हती. कारण तहसीलदार 11च्या पुढेच लोकांशी बोलतात. मला 7 वाजता तरी माझा फोन उचललाय, ही गरज नव्हती. म्हणजे एवढ्या टाऊन सुद्धा करून आम्ही बातम्या घेतोय आणि माझ्या सगळ्या ज्या ब्रेकिंग न्यूज आहेत ना त्या सगळ्या खऱ्या ठरल्या आहेत. आणि ह्या कोरोनाच्या बाबतीमध्ये खोट्या न्यूज देऊन चालत नाहीत, कोणालाही चालणार नाही. एक जरी खोटी न्यूज आली तर गुन्हा दाखल व्हायचा. म्हणजे त्यांना उदाहरण दिलं की वाड्यातली पहिली ब्रेकिंग न्यूज जेव्हा कोणा वाड्यात कोणाला माहित नव्हतं त्यावेळेस सिद्धेश्वरवरून अंजनीनगरची मी नावं घेतली आणि सांगितलं की इथे पॉझिटिव्ह आहे. तेव्हा सगळ्यांना सांगितलं की शक्यच नाही, इथे कोणीही पॉझिटिव्ह नाहीये. आणि मी बातमी दिली होती, मला माहित होतं जर ही बातमी चुकली तर अंजनीनगर आणि सिद्धेश्वर रोड बदनाम झाला किंवा बदनाम केला म्हणून माझ्यावर मोर्चा येईल, माझ्यावर गुन्हा दाखल होईल, मला आज जावं लागेल. मला ही सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. आणि म्हणून खोटी बातमी म्हणजे खरं तर आजचा 60वा दिवस आहे, 60 दिवस आम्ही वार्तापत्र करतोय, एक आकडा इकडे झालेला नाही. खरं तर आता मी जर सांगितलं की 470 आता पॉझिटिव्ह आहे, मी म्हणजे कॅमेऱ्यासमोर बाहेर जात नाही तर आणखी 5 पेशंट वाढलेले असतात, तरीही आमचे आकडे आतापर्यंत चुकलेले नाही आणि कोणी खोडून टाकलेले नाही. आणि तरीही हा माणूस सांगतोय की तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये येऊन बघायला पाहिजे होतं की हे पेशंट का क्वारंटाईन केले. आता क्वारंटाईन केलेत हे महत्वाचं, त्याचं लेखी पत्र आहे आणि त्यांना तिथे घरामध्ये ठेवलेले हे माहिती आहे. सोसायटीशी आम्ही बोललो, अध्यक्षांचं तुमचं पत्र आहे आणि तरीही हा बादशाह आम्हाला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करतोय. पुढे तो लिहितोय की तुम्ही मागे सांगितलं होतं वाडा सील झाला, पण आम्ही मार्केटमध्ये होतो. आता मुद्दा हा की ते कोण होते की सील झाल्याची अफवा कोणी पसरवली. आता
वाडा सील झालं, पेशंट मिळाले, आणि हा जर वाड्यात फिरत असेल तर पत्रकारांना काय दोष? पूर्वी म्हणजे जेव्हा पोलिसांना कोठडीमध्ये एक पेशंट मिळाला त्यावेळेस प्रांत अधिकारी अर्चना कदम यांनी एक पत्र तहसीलदारांना दिलं, काही गावांची नावं दिली आणि ह्या हद्दीत सील करा म्हणून सांगितलं. प्रांतांचं पत्र आहे, तहसीलदारांचा आदेश आहे, आणि तहसीलदारांनी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना काढलेले आदेश आहेत. ती बातमी आम्ही दाखवली की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये वाडा सील करण्याचं पत्र दिलेलं आहे, वाडा आता सील होईल हे सांगतात. आम्ही वाड्यामध्ये फिरत होतो. आता तसं बघितलं तर देशभरामध्ये लॉकडाऊन आहे 31 मे पर्यंत. 144 कलम लागू आहे. रोज वाड्यामध्ये रिक्षा फिरते आणि सांगितलं जातं की संचारबंदी आहे, तरी लोक फिरतात. आता आम्ही सांगितलं की संचारबंदी लागू आहे, नगरपालिकेने पत्र काढले, नगरपालिकेने नियमावली दिले, ती नियमावली सांगितल्यानंतर लोक तसं वागत नसतील तर त्याचा दोष पत्रकारांना कसा काय? पत्रकार त्याच्यामध्ये चुकी काय पत्रकारांची? प्रांताधिकाऱ्यांचं पत्र वाडा तालुका सील करायचा, त्या हद्दीच्या सील करायच्या. कलेक्टरांचं पत्र आहे जिल्ह्याच्या हद्दीत सील करायच्या, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये येऊन द्यायचं नाही म्हणून. आता ही सगळी पत्र असताना बातमी सांगितल्यानंतर यांचं म्हणणं आम्ही तर बिंदास वाड्यात फिरत होतो, आम्हाला कोणीच अडवलं नाही. आता तुम्हाला अडवलं नाही म्हणून ती बातमी खोटी ठरते का? आणि वाड्याच्या सीमा ह्या लोकांनी सील नाही केलंय की आता जिल्ह्याच्याही सीमा सील नाहीये. तुझ्या सोसायटीमध्ये कोल्हापूरहून माणसं आली ना, आजही मुंबईवरून लोक येतात. हा बुधावलीचा पेशंट मुलुंडमधून आलेला आहे. आता त्याचा दोष पत्रकारांवर कसा काय? आमच्याकडे जी बातमी येते ती आम्ही तुम्हाला दाखवतो, त्याच्यानंतर तुम्ही वाडा शहरात फिरता, घरात फिरता, काय आणखीन कुठे फिरता ते तुम्ही तहसीलदारांना विचारा, तुम्ही संबंधित यंत्रणेला विचारा. म्हणजे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. मात्र ते होत नाही. आणि यांचं म्हणणं आहे की वाडा सील झाला नव्हता आणि वाडा सील केला नाही, आम्ही तर फिरत होतो. मुद्दा हा आहे की लोकांनी कुणीही घराच्या बाहेर पडू नये असं सातत्याने शासन आवाहन करते. आज हा माणूस जो प्रश्न क्वारंटाईनचाच आहे ना, तर मी सांगतो आज जर या माणसाला क्वारंटाईन केलं नसतं आयडियल कॉलेजला, आणि हा बुधावलीचा माणूस आहे, हा बुधावली गावामध्ये जर असता आणि आज त्याचे रिपोर्ट आले असते, आज बुधावलीमध्ये काय अवस्था झाली असती? शेवटी बुधावलीचे 10-15 लोक क्वारंटाईन केले, पूर्ण गाव सील केलेलं आहे. म्हणजे क्वारंटाईन करावं आम्ही ज्या बातम्या दिल्या, आम्ही 144 कलम लागलाय म्हणून सांगितलं, त्यांचं म्हणणं आहे की लोक फिरतायत, तुमच्या बातमीला काहीही अर्थ नाही. लोक फिरतायत याचा आमच्या बातमीशी काहीही संबंध नाही. आम्हाला पत्रकारांना जे सांगितलं जातं, जे तुमचे शासनाचे आदेश येतात ते आम्ही तुमच्या समोर ठेवतो. त्यांचं म्हणणं आहे की साहेब आमच्या बिल्डिंगमध्ये आपल्या समाजाची काही समाजकंटक राहतात. हे जे शब्द आहेत ना, हे म्हणजे खूप डोक्यात गेले. म्हणजे समाजावर तो आला. मी कुणबी समाजाचा आहे. तिथे जे सोगले आणि नाईक जे आहेत तेही कुणबी समाज आहेत. हा माणूस समाजावर गेला आणि त्यांनी सांगितलं की समाजाचे समाजकंटक राहतात की जे समाजाच्या विरोधात ती दोन्ही लोक काम करतात. मेडिकल क्षेत्रातील 2 माणसं राहतात, त्यातील एक मेडिकलवाला, मी नाव नाही सांगत, हा स्वतः मेडिकलचं नाव नाही सांगत, आणि आम्हाला कोरोना पेशंटचे नाव विचारतो. तर तुम्ही कोरोना पेशंटचं नाव सांगा बुधावलीच्या, तर ती बातमी खरी. म्हणजे किती विद्वान महाशय असते. त्यांचा धंदा कसा वाढेल हा स्वार्थ बघून बिल्डिंग मधील काही समाजकंटकांना हाताशी धरले आणि तहसील ऑफिस, नगरपंचायतीला लेटर दिले. पण ते खूप त्यांनी लिहिलंय, म्हणजे सोसायटीच्या विरोधात लिहिलंय. खरं तर कुठल्याही सोसायटीमध्ये, म्हणजे मी सगळ्यांनाच आवाहन करतो, आपण ज्या सोसायटीमध्ये राहतोय त्या सोसायटीमध्ये वाद होणार नाही हे बघितलं पाहिजे. म्हणजे शरदनगरमध्ये आम्ही 10 वर्ष आहोत, वाद होत नाही अशातला भाग नाही. आता खूप शांततेने ते मिटवावे लागतात, ते विकोपाला गेले नाही पाहिजेत आणि सलोख्याचं वातावरण पाहिजे. आपण एखाद्या कुटुंबासारखं राहिलं पाहिजे. घराला घर लागून, दरवाजाला दरवाजे लागून आपले फ्लॅट्स आहेत, आणि आपल्या समोर जे लोक राहतात त्यांच्याबद्दल, त्यांच्या बायकांबद्दल, अगदी भाजीपाल्या विकणाऱ्या बायकांबद्दल आणि आपल्या सोसायटीत राहणाऱ्या लोकांबद्दल श्रीलंपट वगैरे असे शब्द वापरून तुम्ही जर अशा पोस्ट जर करत असाल तर तुमच्यावर ही कारवाई होणं हे गरजेचं आहे. खरं तर ट्रिओम नेट इन्फोटेक नावाचं त्यांनी एक बोगस अकाउंट बनवलं होतं आणि त्या बोगस अकाउंटवरून ही कमेंट्स केली होती. आम्ही तात्काळ त्याची तक्रार केली, त्याचा नाव, पत्ता, मोबाईल नंबर सगळं मिळवलं. अगदी अर्ध्या तासामध्ये त्याच्या अख्ख्या खानदानाची माहिती माझ्याकडे होती. तुमच्या माहिती सांगतो, आपण जे बोगस अकाउंट बनवतो ना त्याची सगळी माहिती ही सायबरकडे असते, त्या कंपन्यांकडे असते, आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यानंतर तात्काळ ती माहिती मिळते. म्हणून बोगस अकाउंट बनवून जे फालतूगिरी करतात, जे शंडगिरी करतात त्यांच्या माहिती सांगतो. तुम्ही तुमची नावं टाका, तुमचा फोटो टाका आणि बिंदास कमेंट्स करा. काही चुकत असेल, पत्रकारांचं माझंच नाही, कोणाचंही चुकत असेल तर ती चूक योग्य प्रकारे दाखवून द्या.
म्हणजे आम्ही 8-8 तास मेहनत करून अगदी 1 वाजेपासून रात्री 1 वाजता झोपलो ना आम्ही 8 तास त्या बातमीसाठी. आणि ती बातमी टाकल्यानंतर 5व्या मिनिटात तुम्ही सांगून मोकळे होता ही बातमी खोटी आहे आणि खोटी आहे, तर ती पटवून द्या किंवा असा पेशंटच मिळालेला नाही, अशा लोकांना क्वारंटाईन केलेलं नाही, तसं काही होत नाही. मात्र बिनधास्त नावं सांगून मोकळी होतात. माझी आता मागणी आहे, ही जी सगळी क्वारंटाईन करताना जी लोक विरोध करतात, म्हणजे करता हे राहुल डोंगरेवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्या सोसायटीनी केला पाहिजे. त्या सोसायटीला त्यांनी बदनाम केलंय आणि सोसायटीच्या त्या लोकांना क्वारंटाईन करू नये म्हणून त्यांनी अक्षरशः सांगितलं थैमान घातलं, यादी धिंगाणा घातला होता. आणि याच माणसाने सगळ्या फेसबुकवर, अगदीच ट्विटरवर, सगळीकडे अक्षरशः म्हणजे माझ्या युट्यूबवरही त्यांनी कमेंट्स टाकलेले आहेत, याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर याच्यासाठी की ही लोक जर क्वारंटाईन केली गेली नसती तर त्याचे भीषण परिणाम होतील. आज जे बुधावलीचं घडलं त्याच पद्धतीने. मला कापरीचा रायतेपडा म्हणून एका महिलेने कमेंट्स केली होती की त्या गावामध्ये वसईमधले 3 लोक आले आणि आम्ही सांगायला गेलो तर ती लोक शिव्या द्यायला लागली. वाड्यामधलं सुयोगनगर मधलं प्रियांका मोरे यांचं एक पत्र आलं. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या बिल्डिंगच्या समोर 4-5 लोक येऊन राहिली, आम्ही कंप्लेंट करायला गेलो, आम्हाला शिव्या दिल्या. आता इथेही तेच आशोपणामध्ये झालंय. लोक बाहेरून आले, कोल्हापूरवरून आले, त्यांची तक्रार सोसायटीने केली म्हणून सोसायटीची इज्जत काढण्याची, अध्यक्ष उपाध्यक्षांची, सचिवांची, सगळ्यांची, अगदी सोसायटीत राहणाऱ्या सगळ्या पुरुषांची, महिलांची हा इज्जत काढून मोकळा झाला. असं जर व्हायला लागलं तर कुठल्या सोसायटीतली माणसं आमच्या सोसायटीमध्ये दुसरे लोक येऊन राहतात हे सांगतील? तर बाहेरून गावामध्ये कोणी जर आलं तर त्याचं नाव सांगायला गेलं तर भांडणं होतात, शिवीगाळ केली जाते, मारहाण केली जाते, अगदी व्हॉट्सअप, फेसबुकवरून, सोशल मीडियावरून त्याची इज्जत काढली जाते. हे प्रकार जर थांबवायचे असतील ना तर ही राहुल डोंगरे सारखी लोक जी आहेत ना, जी स्वतःला विद्वान समजतात आणि निबंध लिहून, म्हणजे कमेंट्स जास्तीत जास्त 2-3 ओळींची असते, यांनी तर सगळी म्हणजे अगदी पानं त्यांनी भरून त्या कमेंट्स केलेल्या आहेत. आणि काय काय लिहिलंय त्यांनी, म्हणजे खूप भयानक त्यांनी लिहिलंय. त्यांनी मग सोसायटीतल्या लोकांबद्दलच, विशेष म्हणजे तो सोसायटीमध्ये भाडेकरू आहे, ज्यांनी फ्लॅट विकत घेतलेत ना, त्यांना सोसायटीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. मात्र भाडेकरू एवढं कसं काय बोलू शकतो आणि एवढ्या घाणेरड्या पद्धतीने बोलू शकतो? आणि म्हणून याच्यावर एक जर कारवाई झाली तर विविध सोसायट्यांमध्ये येणारी जी बाहेरून लोक आहेत, गावांमध्ये येणारी जी लोक आहेत ते थांबतील. नाहीतर आता काय झालंय, रेड झोन मधली सगळी लोक सेफ झोन मध्ये चाललेत. म्हणजे बोरिवलीवरनं विक्रमगडमध्ये पोहोचलेले दोघे जण, डॉक्टर आणि इंजिनियर, दोघेही पॉझिटिव्ह निघाले. आज विक्रमगड सील करण्याची वेळ आली. आपली गावं जर सील होऊ द्यायची नसतील, म्हणजे बुधावलीचं उदाहरण बघा, वाडामध्ये बुधावलीचं उदाहरण हे आता योग्य आहे की ते गाव पूर्णतः बंद करण्यात आलं, सील करण्यात आलं, तिथल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलंय. तिथली 10-12 लोक त्यांच्या कुटुंबातली गेलीत, काही लोक संपर्कातली गेलीत. हे सगळं तुमच्या गावात होऊ द्यायचं नसेल ना तर बिनधास्त पोलिसांना कळवा आणि सांगा की आमच्याकडे ही लोक आलेले आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांना क्वारंटाईन अशा ठिकाणी केलं जात आहे आयडियल मध्ये की खूप चांगली व्यवस्था तिथे. मी आज बघून आलोय की तिथे चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे, लोकांवर चांगल्या प्रकारचे उपचार होतात, चांगली त्यांची व्यवस्था आहे. डॉक्टर आणि वाड्यातले नर्स ही अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेतात. तिथले वॉर्ड बॉय चांगल्या प्रकारची सगळ्यांची काळजी घेतात आणि एक खूप चांगलं कोविड सेंटर त्या आयडियलचं आहे. तिथे तर राहून राहतील, त्यांचे स्वॅब घेतले जातील, 2 ते 3 दिवसामध्ये रिपोर्ट येतोय, तो रिपोर्ट आल्यानंतर त्यांना घरी पाठवलं जाईल. पण जर विरोध करणार असाल आणि त्यांना क्वारंटाईन होऊ नये असं जर सांगत असाल तर तुमच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं. मी पोलिसांना विनंती करतोय की एखाद तरी ही लिटमस टेस्ट करा, हे विरोध करणाऱ्यांना आणि ह्या तक्रार करणाऱ्यांना एकदा तरी धडा शिकवा, म्हणजे बाकीचे लोक, बाकीची गावं ही आपल्यापासून वाचतील. आज बुधावलीच्या गावातील लोकांनी तक्रार केली नसती आणि तो माणूस जर क्वारंटाईन झाला नसता तर आज बुधावलीची अवस्था काय झाली असते? त्या राहुल डोंगरे सारखी जर लोक बाहेरच्या लोकांची बाजू घेऊन ते आले म्हणून त्यांना जर आसरा देत असतील तर यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. मित्रांनो, सगळ्यांना विनंती आहे, आता सायबर क्राईम हे खूप पॉवरफुल झाले. अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हे दाखल होतात, शिव्या देणाऱ्यावर गुन्हे दाखल होतात, कोणीही जर तक्रार केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. आणि म्हणून सोशल मीडिया वापरताना खूप चांगल्या प्रकारे वापरा. तुम्हाला जर खरीच माहिती असेल, म्हणजे एखाद्याचं चूक असेल तर चूक सांगायला अजिबात घाबरू नका. मी माझ्या आयुष्यात कधीही घाबरलो नाही. जे स्पष्ट आहे ते स्पष्टच बोललोय आणि त्याचे पुरावे दिले. तुमच्याकडे खरोखर पुरावे असतील तर तुम्ही बिनधास्त बोला. मात्र बोलताना ह्या अशा भाषा नका वापरू. कोणाच्या बायकोला कोण मिठी मारतो, कोणत्या भाजीवालीचा कोण हात धरतो, कोण श्रीलंपट आहे, म्हणजे सोसायटीची पूर्ण इज्जत तुम्ही सोशल मीडियावर तुम्ही हे करताय. कसं काय? तुम्ही घरातल्या घरात एका सोसायटीत राहताय, तुम्ही त्यांना विचारू शकता, त्यांना बोलू शकताय, तुम्ही सोशल मीडियावर कसं काय व्यक्त होताय आणि एवढ्या घाणेरड्या पद्धतीने कसं काय व्यक्त होताय? यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. मी तात्काळ त्या माणसाला फोन केला आणि त्याला विचारलं, त्यांनी माफी मागितली. पण मित्रांनो, ह्या माफी मागून हे विषय संपत नसतात.
हे विषय आता सोसायटीचे अध्यक्ष, सचिव आणि त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जिव्हारी लागले असतात आणि ते लोक कधीही विसरत नाही. म्हणून कमेंट्स करताना जरा विचार करून करा.